ज्यामध्ये प्रोटीन मिळते, पनीर खायचं. दुसरं हिरव्या पालेभाज्या खायच्या. नॉनव्हेज खायचं, त्यामध्ये झिंकचं प्रमाण जास्त असते. झिंक तुम्ही जेवढं जास्त घेणार तेवढं तुम्हाला डिहायड्रेशन कमी होणार. बाकी चिकन पण तुम्ही भरपूर खायला पाहिजे. चिकनमध्ये पण प्रोटीनचं प्रमाण जास्त असते. आता आणि सीजनल फ्रूट्स खायचे. सीजनल फ्रूट्स म्हणजे आता बघा उन्हाळा सुरू होत आहे तर टरबूज जास्त आहे, द्राक्ष जास्त आहेत. काही दिवसानंतर आंबे येणार, तर आंबे पण तुम्ही भरपूर प्रमाणात खायला पाहिजे. ज्या सीझनमध्ये जे फ्रूट्स येतात ते फ्रूट्स खायला पाहिजे. आणि तेवढं जास्त तुम्ही खाणार तेवढी तुमची प्रतिकारशक्ती वाढेल, काय ना. आणि जेवणामध्ये नाचणीची भाकर खायची किंवा भिसळीची भाकर खायची. रोज जेवणामध्ये डाळी आल्या पाहिजे. मुगाची डाळ, तुरीची डाळ, उडदाची डाळ. आणि पर्सनल केअर प्रत्येक समोर या, हायजीन मेंटेन ठेवायची. आणि ज्या काही 40 वर्षाच्या महिला आहेत किंवा पुरुष आहेत त्यांनी वेळोवेळी रक्त तपासणी करायची. आजीबाई डोळ्याची तपासणी करायची. कोणाला मोतीबिंदूचा वगैरे काही त्रास असेल तर आपले डॉक्टर आहेत, डॉक्टर जुने तुमचे या भागातील, त्यांच्याकडे डोळे दाखवून द्यायचे. ते मग तुम्हाला सरकारी दवाखान्यात पाठवणार यवतमाळच्या, ठीक आहे ना. कोणाला डोळ्यासमोर पडदा येत असेल किंवा अंधुकपणा दिसत असेल आणि कोणाला BP शुगरचा त्रास असेल तर त्यांच्याकडून तुम्ही मंथली गोळ्या घेऊ शकता. डॉक्टर शुभेच्छा मॅम आहे, ह्या लोणीला राहतात, यांच्याकडून पण तुम्ही गोळ्या घेऊ शकता. आणि ज्यांना BP शुगरचा त्रास आहे त्यांनी मंथली BP शुगर चेक करायची. उन्हामध्ये ज्या BPच्या पेशंटनी जास्त फिरायचं नाही, कारण स्ट्रोक होतो. स्ट्रोक म्हणजे मेंदूमधल्या नसा फाटतात. त्या जर एकदा फाटला तर शरीर आधू होते. त्यामुळे वयाच्या 60-70 वर्षानंतर उन्हामध्ये जास्त फिरायचं नाही. बाकी तुम्हाला काही अडचणी असेल तर सांगा विद्यार्थिनी. काही अडचण आहे? जेवण वगैरे करता नसतं? सकाळी नाश्ता काय केला? शेतात गेल्यावर मग शेतात जाण्या अगोदर असं नाही करायचं. सकाळी नाश्ता करायचा.